हे कंत्राटी कामगार जरी असले यांना जर आपण तिथून काढून टाकलं तर पूर्ण कामकाज त्या शहराचं ठप्प होणार आहे। ही 61% जाईपर्यंत शासन काय करत होतं? त्यांना जरी तुम्ही सेवेत घेऊ शकत नसाल तर त्यांच्यासाठी मानधन त्यांचं दुप्पट तिप्पट पगाराच्या तुलनेमध्ये आणून द्या। आणि म्हणून काहीतरी शासनाने आता धोरणात्मक निर्णय यामध्ये करणं गरजेचं आहे। माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ते बरोबर आहे की 35% आत प्रशासकीय खर्च व्हायला पाहिजे, तो 61% अहिल्यानगर महापालिकेमध्ये आहे। परंतु ही परिस्थिती काय फक्त अहिल्यानगर महापालिकेत अशी नाही, ही परिस्थिती आज राज्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये एकंदरीत अशीच परिस्थिती आहे। नंबर 1 चा मुद्दा। नंबर 2 ही 61% जाईपर्यंत शासन काय करत होतं? तर 35% नियम आहे आणि 61% जर तो खर्च जातोय तर शासनाने वेळोवेळी यावर नियंत्रण का आणलं नाही किंवा आणलं असेल तर काय आणलं, ह्याचा एक प्रश्न क्रमांक 2। आणि प्रश्न क्रमांक 3 असा आहे की ह्या लोकांनी तर 10-10 वर्ष सेवा दिलेली आहे। आज या लोकांना हे कंत्राटी कामगार जरी असले यांना जर आपण तिथून काढून टाकलं तर पूर्ण कामकाज त्या शहराचं ठप्प होणार आहे। आणि म्हणून काहीतरी शासनाने आता धोरणात्मक निर्णय यामध्ये करणं गरजेचं आहे। आणि अहिल्यानगर सह राज्यातील इतर महापालिकांमधील देखील जे कंत्राटी कामगार आहेत, जे 10-10 15-15 वर्षापेक्षा जास्त काम करतायत, त्यांना कुठंतरी एक तर वेतन त्यांचं वाढवून द्या। त्यांना जरी तुम्ही सेवेत घेऊ शकत नसाल तर त्यांच्यासाठी मानधन त्यांचं दुप्पट तिप्पट जे काय म्हणजे पगाराच्या तुलनेमध्ये आणून द्या। काहीतरी धोरणात्मक निर्णय शासनाने करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु आता जे सत्यजित तांबे साहेबांनी सांगितलं की याचा मानधन वाढवण्याच्या संदर्भातला किंवा वेतन वाढवण्याच्या संदर्भातला काही निर्णय घेता येईल का, याच्यावर शासन नक्की सकारात्मक विचार करेल।